तटकरे आणि गोगावले यांचा पालकमंत्रीपदाचा वाद अखेर संपलाय आणि 1.5 ते 2 वर्षांनंतर मंत्री भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री झाले. भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी देखील शुभेच्छा दिल्यात. काल दुपारी पालकमंत्री भरत गोगावले अलिबाग येथून निघाल्यानंतर कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणेरे या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. रायगडचे पालकमंत्री झाल्यानंतर मंत्री भरत गोगावले आज आपल्या महाड मतदारसंघात दाखल झाले. महाडमध्ये आगमन होताच कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचं जंगी स्वागत केलंय. यावेळी गोगावले यांनी 4 वेळा आमदार झालो, त्यानंतर मंत्री आणि आता पालकमंत्री झालो. हे पालकमंत्रीपद रायगडच्या जनतेनं माझ्यासाठी ठेवलं होतं आणि हे पद जनतेच्या चरणी मी अर्पण करतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आणि एकनाथ शिंदे यांचा खंत समर्थक म्हणून रायगडच्या विकासासाठी काम करणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं. जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड. मी आमदार होऊ शकलो आणि 4 वेळा आमदार झाल्यानंतर मंत्री झालो आणि तुमच्या सगळ्यांची जी इच्छा होती की आपला माणूस पालकमंत्री व्हावा आणि पालकमंत्री पण झालो. कुछ देर की खामोशी थी, खामोशी थी, आप सो रहेगा, किसी का वक्त था, हमारा दौर. हे जे आज पालकमंत्री पण मिळालेला आहे, ज्या जिल्ह्याच्या जनतेने देव पाण्यात म्हणून ठेवले होते भरतशेठसाठी, हे पालकमंत्री पद रायगड जिल्ह्याच्या जनतेच्या चरणी अर्पण करतो. आम्हाला शब्द आहे. म्हणजे तुम्ही मला निवडून दिला नसतं तर भरतशेठ आमदार झाला नसता आणि भरतशेठ आमदार झाला नसता तर भरतशेठ मंत्री झाला नसता आणि भरतशेठ मंत्री झाला नसता तर आज पालकमंत्री झालो नसतो. म्हणून या बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेले एक शिवसैनिक, शिवाजी महाराजांचा मावळा आणि एकनाथ शिंदे साहेबांचा खंदार समर्थक म्हणून आम्ही काम करतोय. पहिला श्रावणी सोमवार आणि त्या दिवशी ते आपल्या सर्वांना गेले 1.5-2 वर्ष या ठिकाणी आलेलं आणि बऱ्याचशा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री सर्वांच्या आशीर्वादाने आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब बाळासाहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी झालेले आहे आणि महाडला जवळपास 97 नंतर आज पहिल्यांदा महाडा पालकमंत्री पद बराचसा संघर्ष आपला सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी करावा लागला, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि तो संघर्ष कुठेही फुकट गेला नाही. तो संघर्ष माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीत परत जिंकून दाखवला आणि भरतशेठना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी पालकमंत्री. माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती की आपण सर्वजण दुपारी 3-3:30 वाजल्यापासून इथं भरतशेठ या ठिकाणी पाठिंबा होता, त्याबद्दल आपली सर्वांची मनापासून निर्णय व्यक्त करतो. परंतु भरतशेठवरती प्रेम करणारे माझे कार्यकर्ते इथं थांबलेले आहेत, ते खरं निष्ठावंत इथं आहेत. बरीचशी लोक परत, बरीचशा लोकांचा फोन पण आला, कदाचित गर्दी होईल आणि म्हणून थोडासा यायला आम्हाला उशीर झाला. त्यामुळे मी आपली सर्वांची मनापासून निर्णय व्यक्त करतो. काल ज्या वेळेला पालकमंत्री पद परवाच्या दिवशी डिक्लेअर झालं, त्यावेळेला पनवेलला बळसपासून त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि त्यांनी सांगता शिवराज निवास संबोधन या ठिकाणी होणार आहे आणि सांगता होत असताना ज्या कृपा आशीर्वादाने आज भरतशेठ या ठिकाणी पालकमंत्री झाले, त्याबद्दल त्यामध्ये या महाडकरांचा, या महाडवासियांचा 80% वाटा या योगदानामध्ये आहे. जर का भरतशेठला आपण आमदार केला नसतं आणि भरतशेठच्या रूपाने या महाडमध्ये नगरपालिका आणली नसती आणि भरतशेठच्या रूपाने जर का